आज देशभरात 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना जालना शहर महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणातही प्रजासत्ताक दिनाचा भव्य आणि शिस्तबद्ध सोहळा पार पडला। जिल्हाधिकारी तथा महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक आशिमा मित्तल यांच्या शुभ हस्ते राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास जालना शहर महापालिकेच्या वतीने प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय सोहळा पार पडला। या सोहळ्यात जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक आशिमा मित्तल यांच्या शुभ हस्ते राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवरांनी भारतीय घटनेची सामूहिक शपथ घेत देशाच्या संविधानाबद्दल निष्ठा व्यक्त केली। ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल यांनी उपस्थित सर्व मान्यवर, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संवाद साधत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी त्यांनी आपल्या संदेशात स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे असं ठामपणे सांगितलं। यावेळी बोलताना आयुक्त आशिमा मित्तल यांनी नागरिकांना आवाहन केलं की घरातून किंवा परिसरातून निघणारा ओला आणि सुका कचरा वेगळा करून घंटागाडीतच टाकावा। कचरा रस्त्यावर मोकळ्या जागी फेकू नये, तसेच कचरा जाळू नये। पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टिकचा वापर कमी करावा असं आवाहनही त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पावनदिनी केले। या राष्ट्रध्वजन कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम, उपायुक्त नंदा गायकवाड, सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे, विजय फुलंब्रीकर, वरिष्ठ लिपिक बंडू चव्हाण, माजी नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, युवा नेते अक्षय गोरंट्याल तसेच जालना शहरातील नवनिर्वाचित सदस्य, महापालिकेच्या विविध विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी वर्ग, अग्निशमन दलाचे जवान, आरोग्य विभागातील परिचारिका, आशा वर्कर्स आदींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। देशभक्ती, शिस्त आणि सामाजिक कर्तव्याची जाणीव करून देणारा हा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा जालन्यात उत्साहात आणि गौरवशाली वातावरणात पार पडला। नमस्कार, आज मी जालन्यातील सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिवसाची हार्दिक शुभेच्छा देते। जय हिंद, जय महाराष्ट्र। संदेश वगैरे देण्याला स्वच्छतेच्या संदर्भात स्वच्छता ठेवणं हे आपल्या देशासाठी एक मोठा कर्तव्य आहे। मी सगळ्यांना आवाहन करते की आपल्या घरामध्ये जे काही कचरा निघते ते सेग्रिगेट करणे, ओला आणि सुका, आणि मग ते घंटागाडीला देणे, हे दोन गोष्टी करणे फार मोठी जबाबदारी त्यांच्याकडे आहे। आणि कचरा कुठेही टाकू नका किंवा जळू नका, प्लास्टिकचा वापर कमी करा, एवढाच संदेश मी सगळ्यांना देऊ इच्छिते आजच्या दिवशी। धन्यवाद। 26 जानेवारी